नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार असून त्यापैकी 53% पुरुष आणि 47% महिला मतदार आहेत. सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभागात आहे, तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहे, तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवली प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहे. शिवसेना आणि भाजप यांची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. बैठकीत महापालिका निवडणुकीसंदर्भात सीट शेअरिंग आणि प्रचार रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. शिवसेनेकडून भाजपकडे 125 जागांची मागणी केली जाणार आहे. शिंदेंच्या गटातील 125 नगरसेवकांचा संदर्भ देत शिवसेना नेत्यांनी फॅक्टर अधिक प्रभावी ठरू शकतो असा दावा केला आहे. शिंदे गटाने महापालिका निवडणुकीसाठी कमीत कमी 125 जागा मिळवणे आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय. 2017 मध्ये शिवसेनेला जिंकलेल्या 88 जागांचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे, तर भाजपकडे 82 जागा राहाव्यात असा प्रस्ताव देखील मांडला आहे. उर्वरित जागांवर परस्पर वाटाघाटी करून निर्णय घेण्याचंही शिंदे गटाचं म्हणणं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यानंतर शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते युतीची प्रतीक्षा करतायत. दोन्ही पक्षांनी मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकांसाठी युती करण्याचा विचार केला असून येत्या 2 ते 3 दिवसात अधिकृत घोषणा होऊ शकते. युतीच्या घोषणेदरम्यान ठाकरे बंधू उमेदवारांची यादी आणि निवडणुकीचा जाहीरनामा देखील सादर करू शकतात. सध्या जागा वाटपाची अंतिम चर्चा सुरू आहे, जी लवकरच पूर्ण होईल अशी माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यावेळी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने नवी रणनीती आखली असून उमेदवार निवडीत 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवलं जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी डोम येथे ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेत बीडीडी चाळ पुनर्विकास, कोस्टल रोड, शाळांची सुधारणा आणि हिंदमाता परिसर पूरमुक्त करण्यासाठी कामं सांगितली. त्यांनी कोस्टल रोडसाठी भाजपवर श्रेय घेण्याचा आरोप केलाय आणि 2022 पर्यंत 92,000 कोटींच्या ठेवींवर काम झालंय. मात्र गेल्या 3 वर्षात भाजपने ती पूर्ण न करता संपवली असा आरोपही केलाय. याशिवाय त्यांनी भाजप नेत्यांना मुंबईसाठी केलेल्या कामांचा हिशेब सादर करण्याचं आवाहन दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईत किमान 50 जागांवर पक्षाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीत राहायचं की नाही हा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. दरम्यान शरद पवार गटाच्या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अजित पवारांसोबत बंद दरवाजाआड चर्चा केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षात प्रवेश केला असून शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढावी अशी मागणी तुषार कामठेंकडून अजित पवारांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. भाजपने दहिसरमधील ठाकरे गटाच्या नगरसेवक उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांना 2 दिवसांपूर्वी आपल्या पक्षात घेतलंय. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नेते मनोहर मडवी यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मडवी म्हणाले की ते वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देत आहेत आणि आज आपल्या कुटुंबांसाठी आणि स्वतःसाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी 3-4 फायर केले. वाळेकरांवर हल्ला झाला नाही, पण त्यांचे सुरक्षा रक्षक जखमी झालाय. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून 2 वर्षांची तुरुंग शिक्षा कायम ठेवली आहे. यामुळे त्यांचे क्रीडा मंत्रीपद धोक्यात आलं असून राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलंय. आज माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेणार असून या बैठकीत मंत्रिपदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं की निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात राजकीय जाहिरातींचे फलक लावणे आणि मतदारांना आकर्षित करणारे कार्यक्रम आयोजित करणे केवळ परवानगी घेतल्यासच बंधनकारक आहे. परवानगीशिवाय केलेल्या फलक आणि कार्यक्रमांवर कारवाई होईल आणि त्यांचा खर्च संबंधित पक्षाच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाईल. भारतीय टपाल विभागाचं मुंबईतलं पहिलं झेंझी पोस्ट ऑफिस IIT मुंबईत उघडत आहे. या अत्याधुनिक टपाल कार्यालयाचं उद्घाटन 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या कार्यक्रमात मोफत वायफाय, कॅफे शैलीतील बसण्याची व्यवस्था आणि पूर्णपणे डिजिटल QR आधारित सेवा उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्टवर 10% तर मोठ्या पार्सल ग्राहकांसाठी 5% सवलत देण्यात येणार आहे. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम साधणारा हा उपक्रम टपाल सेवेच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे.
पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात शीतल तेजवानीला पोलिसांनी आज जेलमधून ताब्यात घेतलंय. त्यानंतर तिला पुण्यातील पौंड न्यायालयात हजर केलं. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सादर केल्यानंतर न्यायालयाने तिला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले जाईल. या कालावधीत तिची चौकशी करण्यात येणार आहे. चंद्रपूरमध्ये सावरकरांच्या दबावाखाली किडनी विकल्याचं प्रकरण समोर आलंय. पोलीस तपासात रोशन कुडे याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवघेण्या धमकीच्या गुन्ह्यात 6 जणांविरुद्ध कारवाई सुरू झाली असून त्यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये यल्लम्मा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिशा अशा राज्यांमधून हजारो तृतीयपंथी जोगतीने या यात्रेसाठी कासेगावात जमा झाल्यात. या यात्रेत समाजाने नाकारलेल्या आणि झिडकारलेल्या लोकांचा उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे ती एक अनोखी ऐक्याची आणि श्रद्धेची परंपरा ठरते. इथिओपियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशान प्रदान केला आहे. पंतप्रधान मोदींना जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या आता जवळपास 28 झाली आहे. सन्मान स्वीकारताना त्यांनी सांगितले की हा माझा वैयक्तिक सन्मान नाही, तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. त्यांनी हा सन्मान भारत-इथिओपिया संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील भागीदारी घडवणाऱ्या भारतीयांसाठी दिला असल्याचंही नमूद केलंय. टाटा मोटर्सने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा सन्मान केलाय. मुंबईतील बॉम्बे हाऊसमध्ये झालेल्या समारंभात टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याला नव्याने लॉन्च झालेली टाटा सिएरा मॉडेल आयकॉन कार गिफ्ट म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कारची किंमत सुमारे 12 लाख रुपये आहे. सोहळ्यात टाटा समूहाचे वरिष्ठ अधिकारी एन चंद्रशेखरन आणि शैलेश चंद्रा उपस्थित होते. काल अबुधाबीमध्ये झालेल्या IPL 2026च्या लिलावात एकूण 77 खेळाडू खरेदी झाले, ज्यामध्ये 48 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडू होते. संघाने एकूण 215.45 कोटी रुपये खर्च केले. कॅमेरॉन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. 1971चं युद्ध या शब्दांनी सुरू होणारा बॉर्डर 2 चा थरारक टीजर अखेर प्रदर्शित झालाय. विजय दिनी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या टीजरने काही सेकंदातच सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या टीजरमध्ये सनी देओल सोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि आहान शेट्टी यांच्या भूमिका झळकतायत. बॉर्डर 2 हा 1987 मधील सुपरहिट बॉर्डरचा सिक्वल असून 1971च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल शीख योद्ध्याच्या भूमिकेत, दिलजीत दोसांझ विंग कमांडर तर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या भूमिकेत, तर वरुण धवन कर्नल होशियार सिंग दहिया यांच्यापासून प्रेरित भूमिकेत दिसणार आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का हात जोडून जमिनीवर बसून महाराजांचे प्रवचन ऐकत असल्याचं दिसतंय. अनुष्काने साधा ड्रेस, शॉल आणि गळ्यात तुळशीची माळ घातलेली दिसली, तर विराट कोहली ही तुळशीची माळ घालून नम्रपणे महाराजांसमोर बसलेला आहे. साधेपणा आणि आध्यात्मिक भावनेने भरलेला हा क्षण सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.